नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. दिलीप काळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिलीप काळे हे 20 जुलै 2026ला आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात असताना एका दुचाकीस्वारानं त्यांना जोराचा धक्का दिला. यात काळे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचं दुर्दैवी निधन झालं. भाजी विक्री करून घराचा उदरनिर्वाह करणारा घरातील कर्ता पुरुष गेल्यानं काळे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यामुळे कुटुंबाला हातभार म्हणून त्यांच्या मुलाला नगरपालिकेत नोकरी द्यावी अशी मागणी नगरसेविका सविता काळे याचं पीडित कुटुंबाने केली. गेल्या महिनाभरापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यांचं नाव दिलीप वैभव काळे, आमच्याच घरातले आमचेच भाऊबंद आहेत. ते रस्ता क्रॉस करत असताना समोरून गाडी आली, टू व्हीलरने त्यांना धक्का दिला. त्यांना धक्का दिले असता ते पाणी होतं, त्यांना ते कळालं नाही. ते पाण्यामध्ये पडले, तिथं खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये दगड होता. त्या दगडाने त्यांना इतका मुक्का मार लागला का तिथंच ते अनकॉन्शियस झाले. त्यांना तिथून उचलून ताबडतोब कराड हॉस्पिटलला नेलं. कराड हॉस्पिटलला नेलं असता दादांनी सांगितलं की यांना ताबडतोब तुम्ही सिक्स सिग्मा हॉस्पिटलला म्हणजे सिटी स्कॅन करण्यासाठी त्यांना घेऊन जा. सिटी स्कॅन करण्यासाठी नेलं. तुझ्या डॉक्टरांनी डायरेक्ट साईबाबा हॉस्पिटलला ॲडमिट करायला आले, मुंबई नाक्याला. तर त्यांची परिस्थिती नव्हती, तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना पैसे दिले आणि पहिले त्यांना सर्जरी करण्यास सांगितली. सर्जरी केली, पण तसे जे अनकॉन्शियस झाले तर ते कमसे कम 5-6 दिवस मुंबई नाका साईबाबा हॉस्पिटलला 5-6 दिवस होते. पण त्यांच्याकडे पण एवढं पैसे नव्हते. त्याच्यानंतर मी प्रभाग सभापती कॅबिनला मागणी केली का जेणेकरून त्यांना पैसे संबंधित ठेकेदाराकडून द्यावे, पण तोच ठेकेदार काय आला नाही. शेवटी त्यांना नाविलाजाने त्यांना आडगाव मेडिकल कॉलेजला ॲडमिट करण्यात आलं. त्याच्यानंतर काल त्यांचं दुःखद असं निधन झालं. मागणी हीच आहे का याच्या आधी जे 6 बळी गेलेले त्या बळींना जशी तुम्ही मदत केली तशी आमच्या काळे परिवाराला मदत करावी. आम्ही, माझे मिस्टर, मी आणि माझी बहीण आम्ही पेशंटला बघायला कॉलनीत चाललो होतो. आणि जाता जाता रोड क्रॉस करता आम्ही साईडला उभे होतो. ते मध्येच चिरले होते, रोड क्रॉस करत होते आणि दोन्ही बाजूचे वळण ते चुकवत होते. पण तिथं 2 खड्डे होते, एक ह्या बाजूने होता, एक ह्या बाजूने. आणि तिकडून मोटरसायकलवाला आला आणि तो खड्डा वाचवता ते खड्ड्यातून वर निघाला आणि माझ्या मिस्टरांना धडक दिल्या माझे मिस्टर खाली कोसळले आणि तिथं मोठा दगड होता. त्या दगडावर डोकं आपटलं आणि गंभीर त्यांच्या डोक्याला मार लागला. आम्ही याच्यामध्ये आम्ही कराड हॉस्पिटलला नेलं. त्यांना तिथे एक उलटी पण झाली. कराड हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं यांचं सिटी स्कॅन करा. सिटी स्कॅन केल्यावर त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता आणि ते लगेच बोलले का यांना आता लगेच ऑपरेशनची गरज आहे, म्हणून तुम्ही कुठेही यांना घेऊन जावं. त्यांनी हॉस्पिटल दिलं आम्हाला साईबाबा. आम्ही तिथे साईबाबाला घेऊन गेलो. तर आमची परिस्थिती तेव्हा बोलायसारखी नव्हती, कारण ते खूप सिरियस होते. त्याच्यामुळं पोलिसांना आम्ही काही व्यवस्थित सांगू शकलो नाही, कारण आम्ही घाबरलेलो होतो. पोलिसांनी व्यवस्थित नोंद केली नाही. तर माझं एक म्हणणं आहे, माझे घरवाले तर गेले, माझा परपंच एकदम हातावरचा होता. भाजीपाल्याचा धंदा करत होते आणि आम्ही त्यांच्यावरच जगत होतो. आता आमच्या घरात कळतं कोणीही नाही. तर माझ्या मुलाला त्यांनी नगरपालिकेत कामाला घ्यावं एवढी माझी इच्छा आहे. त्या दिवशी 20 तारखेच्या दिवशी मम्मी, पप्पा आणि मावशी हे 3 जण काकांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला कॉलनी येथे जात होते. तर रस्त्यांचे कामं चालू असल्यामुळे एक साईडचा पूर्ण रस्ता बंद केलेला होता आणि दुसऱ्या साईडला दोन्ही साईडचे वाहनं चालू होते. तर तिथे मोठमोठे खड्डे होते त्या रस्त्यामध्ये. तर पप्पा रस्ता क्रॉस करत असताना एक 2 व्हीलरवाला रस्ता चुकवण्याच्या नादात त्यांनी पप्पांना धडक दिली. तर पप्पांचा पाय दुसऱ्या खड्ड्यामध्ये अडकून ते तिथे खाली कोसळले दगडावरती आणि तिथे त्यांना मेंदूला जबर मार लागला. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी अनकॉन्शियस झाले आणि आम्ही प्रथम उपचारासाठी कराड हॉस्पिटल येथे त्यांना नेलं असता तिथे सिटी स्कॅन केल्यावरती त्यांनी आम्हाला तात्काळ सर्जरी करण्यास सांगितली. तर आम्ही सर्जरीसाठी साईबाबा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांना ॲडमिट केलं. तर पोलिसांना ही पूर्ण घटना मी सांगितली होती की अशा पद्धतीने घटना घडलेली आहे. तर पोलिसांनी फक्त पंचनाम्यामध्ये ॲक्सिडेंट अपघाताचीच नोंद तिथे केली होती. पण आमची मानसिक परिस्थिती त्यावेळेस तशी नसल्यामुळे आम्ही पंचनामा पूर्ण वाचला नाही व्यवस्थित. तर मग त्यांनी तिथे फक्त अपघाताचीच नोंद केली असली आणि खड्ड्यांमध्ये त्यांचा पाय सटकून
त्यांचा डोक्याला मार लागल्याची नोंद तिथे केली नाही त्यांनी. तुमची काय मागणी आहे आता? आता आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घरात करता माणूस गेल्यामुळे आम्हाला एक महानगरपालिकेमध्ये एक जागा द्यावी कामासाठी. ओके, ठीक आहे. तुझं नाव? वैभव दिलीप काळे. एकूणच शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्यानं या 7 जणांच्या मृत्यूत जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.